सगुण देह बापा निर्गुण माझे शिर, हा तो भेदाकार कैशा परी. दैवी असुरी पूर्व पश्चिम मार्ग किरे, शून्यातील सारे चराचर हे. ज्ञानदेव म्हणे भेद ऐक गुरुपुत्रा, नयनी अर्धमात्रा सर्वजण. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी भुवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकावर केलेलं ज्ञानेश्वरीतल्या 8व्या अध्यायातलं 34 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतांक्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम, अधियज्ञोहमेवात्र देह देह व्रतांवर. अर्थात भगवंत अर्जुनाच्या शंकांचं निरसन करीत आहेत. अर्जुनानं जे 8 प्रश्न विचारले आहे, किम तद्ब्रह्म किमाध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते, अधियज्ञ कथम कोत्र देहस्मिन् पुरुष, प्रयाणकाले च कथम न्योसी नियतात्मभि. देवा मला सांगा, ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय आणि अधियज्ञ म्हणजे काय आणि त्याचा या शरीराशी संबंध काय आहे, असे 8 प्रश्न अर्जुनानं विचारलेले आहेत. महाराज अर्जुनाला जरी या शंका उपस्थित झाल्या नसत्या तरी अध्यात्मामध्ये जाताना साधकाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या या शंका आहेतच. महाराज अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने या सर्व शंकांचं निरसन करायला सुरुवात केलेलं आहे. 8 प्रश्नाचं 8व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच हे विचारलेले असल्यामुळं या अध्यायाची सुरुवातच अर्थातच अर्जुनापासून झालेली आहे. अर्जुन उवाच, शंका अर्जुनानं उपस्थित केलेल्या आहे आणि त्यातल्या त्यात या श्लोकात प्रकृती, देवता आणि भगवंत कोण याचं सविस्तर वर्णन माऊलींनी या श्लोकावर भाष्य करताना केलेलं आहे. की प्रकृती कशाला म्हणायचं, चिंतन केलं आपण. सतत परिवर्तनशील जी आहे ती प्रकृती आहे. आदिदैव कोण आहे, या शरीराच्या ठिकाणी राहणारा आदियज्ञ कोण आहे आणि त्याचा शरीराशी संबंध काय आहे. आणि जो कृष्ण भावना भावित झालेला आहे, ज्यानं ज्ञानाची प्राप्ती करून घेतलेली आहे, तो अंतकाळी देवा तुला कशा प्रकारे जाणतो. कारण अर्जुनाला शंका आहे की देहातून चैतन्य जातं, म्हणजे ज्याला आपण मृत्यू म्हणतो, तो मृत्यू इतका सहजासहजी येणारा नाही आणि सहजासहजी जाणाराही नाही. जितकं आयुष्य लिहिलेलं आहे तितका दिवस तो जीव जगणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य जरी असलं तरी मरण म्हटलं की भयानक प्रकार आहे. अर्जुन जीवाचं प्रतिनिधित्व करतो आहे, त्यामुळे मरणाची भीती त्याच्याही ठिकाणी निश्चित उत्पन्न झालेली आहे. आणि मग या जन्माचं सार्थक करायचं असेल तर आयुष्यभर समजा जरी चुकत गेला जीव तरी अंतसमयी नेमकं त्यानं काय वागावं, कसं वागावं, म्हणजे भगवद्धामाची प्राप्ती त्याला सहजपणे होईल, असा सरळ सरळ प्रश्न अर्जुनाचा 8वा प्रश्न आहे त्या ठिकाणी. आणि भगवंत या श्लोकाचं वर्णन करत असताना अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ याच्यावर सविस्तरपणे आणि साध्या शब्दामध्ये माऊलींनी याचं विश्लेषण केलेलं आहे. आजच्या या श्लोकामध्ये, या ओवीमध्ये माऊली अधियज्ञ, जो अधिष्ठाता आहे, आमचा हृदयस्थ आहे, जो सर्वे सर्व आहे,
त्याच्याविषयी भाष्य करताय. काल आपण चिंतन केलं की महाभारतामध्ये श्रीकृष्ण उवाच श्रीकृष्ण उवाच श्रीकृष्ण उवाच असं आहे, परंतु गीतेमध्ये मात्र श्री भगवान उवाच असं स्पष्ट म्हटलेलं आहे. कुठेही श्रीकृष्ण उवाच म्हटलेलं नाही. म्हणजे कुरुक्षेत्री भगवंत हे धर्मयुद्ध करण्याकरता अवतारित झालेले आहेत याचा फार मोठा स्पष्टपणे उल्लेख केलेला हा पुरावा आहे. कारण त्या ठिकाणी भगवंत अर्जुनाशी बोलत असताना व्यासाने वर्णन केलेलं आहे, भगवान उवाच श्रीकृष्ण उवाच असं म्हटलेलं नाही. गीतेमध्ये खाली वर्णन करताना ते तर श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, माऊलीने ते श्रीकृष्ण शब्द घातलेला आहे, परंतु गीतेमध्ये श्रीकृष्ण शब्द हा आलेला नाही. ज्या ज्या ठिकाणी भाष्य आहे भगवंताच्या मुखातून, संपूर्ण गीता भगवंताच्या मुखातूनच बाहेर पडलेली आहे, पण या ठिकाणी भगवंताचा श्रीकृष्ण म्हणून उल्लेख गीतेमध्ये नाही. माऊलीने तो परिचय आणखी ठळकपणे करता यावा, कोणी शंका घेऊ नये म्हणून कुरुक्षेत्री बोलणारा हा परमात्मा तोच अधियज्ञ आहे, तोच हा प्रत्यक्ष उभा असलेला सारथ्य करीत असलेला भगवान श्रीकृष्ण आहे, हे माऊलींना या ठिकाणी स्पष्टपणे मांडायचं आहे. महाराज यावर भाष्य करताना माऊली 34 क्रमांकाच्या ओवीत म्हणतात की जो चेतनाचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु, जो देहस्थमानी वृक्षो संकल्प विहंगमाचा, त्या अधियज्ञाविषयी माऊली या ठिकाणी सांगतायत. कारण भौतिक प्रकृती आम्ही जी संपूर्ण सृष्टी पाहतो तिला प्रकृती म्हटलेलं आहे, ती विशिष्ट काळी तिची उत्पत्ती होते आहे आणि विशिष्ट काळी ती लयालाही जाते आहे. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हा सृष्टीचा नियम माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये हा मांडलेला आहे की कुठलीच गोष्ट ही नाश पावत नाही पूर्णपणे, ती पुन्हा येते. अव्यक्तादीने भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. भगवंत अर्जुनाला ते सांगतात की या 3 अवस्था, या 3 स्थितीतून सगळ्यांना जावं लागतं, जीवही त्याला अपवाद नाही. या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे सांगतात की अव्यक्ता आदीनी भूतानी, जीव या ठिकाणी मृत्यूलोकी येताना अव्यक्त स्वरूपातच असतात. व्यक्त मध्यानी भारत, इथं आल्यानंतर ते व्यक्त दिसतात, सगुण आकार दिसतो. अमुकाचं नाव घेतलं की आपला जर परिचय असला की त्याचं नाव त्याचं रूप आपल्यासमोर पूर्णपणे उभं राहतं. ज्या देवतेचा आपण नाव उच्चार केला त्या देवतेचं रूप आपल्या पुढं येऊन उभं राहत असतं. तसं या सृष्टीचं जडणघडण हे सुद्धा या 3 अवस्थेमध्येच होतं. अव्यक्त्या आदीनी भूतानी, आधी अव्यक्त, व्यक्त मध्यानी भारत आणि शेवटी त्याचा संहार. अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. अव्यक्त अवस्था जी होती त्या अवस्थेमध्ये पुन्हा तो जीव असो, सृष्टी असो, वस्तू असो, प्रकृती असो, हे सगळे पुन्हा आपल्या मूळ स्वरूपामध्ये जात असतात. म्हणून या ठिकाणी खेद करू नको. भगवंत त्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं, त्याचा आपण अभ्यास केलेला आहे की त्याच्याबद्दल शोक करून उपयोग नाही, कारण ते नाश पावतच नाही. नाश पावतं ते शरीर आहे. मग या शरीराशी त्याचा काय संबंध आहे त्याचं वर्णन माऊली या ठिकाणी करतायत. जो चेतनचा चक्षु, आपण काल पाहिलं की तो कसा आहे तर उपदृष्टा आहे. जीव स्वतः द्रष्टा आहे, पण आणखी जीवाशिवाय आणखी एक त्या ठिकाणी युनिट स्थापन झालेलं असतं, ज्याला आपण परमात्मा म्हणतो. तो परमात्मा जीवाच्या अगदी समीप बसलेला असतो. तसं पाहिलं तर दोघांमध्ये काही फरक नाही. जीवाचा साक्ष तो असतो आणि तो कसा असतो उपदृष्टा, हनुमंता.
तोच संमती देत असतो. पुन्हा भर्ता, भोक्ता आणि महेश्वर म्हणजे सर्वे सर्वा हा तोच आहे जो चेतनाचा चक्षु झालेला असतो, जीवाची दृष्टी म्हणून जो बनलेला असतो, जो चेतनाचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्ष. सर्व इंद्रिय ग्राम त्याच्या अधीन असतात. जो देहस्थ मानी म्हणजे शरीराचे अंत जेव्हा होतं, जेव्हा आपल्याला मरण येतं, जो देहस्थ मानी वृक्ष संकल्पू विहंगमाचा, अर्थात जो बुद्धीचा प्रकाशक आहे, इंद्रिय रूप देशाचा जो अधिपती आहे, म्हणजे या संपूर्ण शरीरावर ज्याचं अधिपत्य आहे, त्याच्या सत्तेशिवाय शरीराचा कुठलाही अवयव हलत नाही. महाराज चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिविन. आणि हे केव्हा कळतं? त्यानं त्याचा अंश काढून घेतला की मग त्या शरीराची किंमत कळते. आपण पाहिलं की डेड बॉडी आली का असं विचारतात. त्या चैतन्य गेल्याबरोबर त्या देहाची किंमत काय होते हे जर पाहायचं असेल तर बाहेर गावून येणारी मृत्यू बाहेरगावी झालेला असेल आणि अंत्यविधी जर त्यांच्या स्वगावी किंवा विशिष्ट ठिकाणी करायचा असेल तर त्या ठिकाणी जमलेले सगळे काय म्हणतात महाराज, का हो आलं का डेड बॉडी आली, डेड बॉडी आली. तो फलाना आला का असं कधी म्हणतच नाही. कारण चैतन्याबरोबर त्या शरीरातून त्याचं नावही ते निघून गेलेलं असतं. ते नाव त्या शरीराला दिलं जात नाही, कारण चैतन्य आहे तोपर्यंत त्या शरीराला किंमत आहे. म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात की जो चेतनाचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्ष, जो देहस्थमानी वृक्ष, अंतकाळी संकल्परूप पक्षाच्या राहण्याचा किंवा विसाव्या घेण्याचा जो वृक्ष, तो वृक्ष म्हणजे परमात्मा आहे. कारण जीवाला भरकटू देत नाही तो. इथून गेल्यानंतर पुढचं नियोजनसुद्धा तोच करत असतो. अर्थात त्याच्या कर्मफळाप्रमाणे जरी ते चालत असलं तरी ती सिस्टीम हाताळणारा जो सर्वे सर्व आहे, ज्याच्या अधिपत्याखाली हे संपूर्ण चालतं, तो म्हणजे अधियज्ञ आहे. त्याला अधियज्ञ म्हटलेलं आहे, त्याला परमात्मा म्हटलेला आहे, त्याला भगवान म्हटलेला आहे. श्री भगवान वाचू म्हणजे तो जो या कुरुक्षेत्री अर्जुनाच्या भाग्यानं त्याला अध्यात्म गुरु म्हणूनही लाभलेला आहे. आणि ज्यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेलं हे अमृत कलश, हे अमृताचं आपण आस्वाद घेतो आहे, तो वदनारा ज्याच्या वाणीतून बाहेर पडला तो प्रत्यक्ष भगवान परमात्मा सर्वे सर्वा तोच आणि तोच अधियज्ञ आहे. जो चेतनाचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्ष, जो देहस्थमानी वृक्ष संकल्प विहंगमाचा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.